चला बनवूया नॉनव्हेज प्रेमींचा आवडीचा विषय फिश फ्राय. हे आहे लाल सुरमई. आपल्याकडे इकडं पुण्यामध्ये ह्याला लाल सुरमई बोलतात, कोकण भागात ह्याला कुपा बोलतात. आणि ही दुसरी आहे ती मांदेली आहे. त्यासाठी एकच मॅरिनेशन करूया दोन्ही फिशला. मीठ घ्यायचं आहे, हळद, लाल तिखट हा घरचा मसाला आहे आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर. फिशच्या अंदाजाने घ्यायचे सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि हे जे आहे ते कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवरनी फिशला छान बाइंडिंग येणार. फिश तेलात सोडल्यानंतर त्याचं बाइंडिंग सुटणार नाही तेलामध्ये किंवा चिकटणार नाही. आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. या सगळ्या साहित्यामध्ये अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे. आणि हे सगळं आता एकत्रित मिक्स करायचं. पाणी घालून घालून त्याला छान असं पेस्ट बनवून घ्यायची त्याची. कारण हे जर असंच ठेवलं तर त्याच्या गाठी होणार आणि ते छान असं बाइंडिंग नाही होणार फिशला. आणि मग ते तेलात जाऊन ते करपणार किंवा सुटणार. कोरडा मसाला असला की ते सुटणार आणि लगेच करपणार. आतमध्ये फिश कच्चाच राहणार, पण वरचं कवर जे ते करपून जाणार लगेच. कोरडं जर आपण हे केलं तर मॅरिनेशन. त्यामुळे मॅरिनेशन हे ह्या पद्धतीने पेस्ट बनवायची. सगळ्या फिशला एक एक फिश घेऊन कोटिंग करून घ्यायचं त्याला मॅरिनेशनचं. कारण एकत्रित केलं तर हे फिश तुटण्याची शक्यता असते. मांदेली तर एकत्रच करणार आपण, पण हे जे आहे ते सेपरेट घेऊन त्याला असं कोटिंग करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं एकावर एक किंवा असं सेपरेट. छान असं कोटिंग करून घ्यायचं. सोडायचा नाही मसाला कुठल्या बाजूला लावायला. व्यवस्थित सगळ्या बाजूनी मसाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता इकडे सगळे फिश कोटिंग करून झालेले आहेत. आणि त्याच्यातच मांदेली घ्यायची. मांदेली सेपरेट कोटिंग करून घ्यायची गरज नसते. त्याला एकत्रित मिक्स करून घेतलं. सगळा मसाला मांदेलीला लागला तरी खूप झालं. त्याला काय असं एक ह्याला लागणार पण नाही तो मसाला. छान असं बघू शकता मॅरिनेशन झालेलं आहे. ह्याला अर्धा तास ठेवू पण शकता किंवा लगेच फ्राय करायला घेतलं तरी चालतं. तेल घ्यायचं, तेलामध्ये सगळे हे फिश फ्राय करून घ्यायचे. खूपच छान टेस्ट लागते ह्या फिशची पण. वरून अजून तेल सोडून फ्राय करून घ्यायचे. बघू शकता त्याला मसाला छान प्रकारे कोट झाल्यामुळे त्याचं कवर सुटलेलं नाही आहे तेलात जाऊन पण. आणि फ्राय होईपर्यंत छान असं त्याला मसाला चिटकू नये. त्याच्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते. सगळे हे फिश काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. कोथिंबीर वरून पेरून. कोथिंबीरनी पण स्वाद आणखीनच वाढून जातो त्या फिशचा. भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागते. त्याच तव्यामध्ये परत तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर एक मांदेली तांदळाच्या पिठामध्ये घोळून सोडून घ्यायची. ते जे पहिले फिश आपण तळले होते तेही तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे. तांदळाचं प्लेन पीठ आणि थोडंसं मीठ घालायचं त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये घोळून तळून घ्यायचे. मांदेलीसुद्धा तेलामध्ये 3 4 अशा सोडून बाजूला करून तव्याच्या बाजूला करून ठेवायच्या आणि मध्ये सगळ्या सोडून तळून घ्यायच्या. खूप छान कुरकुरीत होतात 5 मिनटातच. बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. कुरकुरीत झाली एकदम. हे बघा हाताने तोडली तरी तुटते. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आवडली असेल रेसिपी तर.